तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 9वी गणित भाग 2 याच्यामध्ये जे प्रकरण क्रमांक 3 आहे, त्रिकोण. तर त्याच्यातला संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यातला पहिला प्रश्न आहे संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 मधला. थोडक्यात लिहिला मी इथे, अचूक पर्याय निवडा किंवा योग्य पर्याय निवडा. तर त्याच्यातला योग्य पर्याय निवडामधले एकूण 3 प्रश्न आहेत. त्यातला पहिला, एका त्रिकोणाच्या 2 भुजा 5 सेमी व 1.5 सेमी असतील, तर त्रिकोणाच्या तिसऱ्या भुजेची लांबी किती नसेल असं विचारलं. किती नसेल. आता हे जर शोधायचं असेल तुम्हाला, तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, एक नियम वापरावा लागेल. त्रिकोणाच्या ज्या 3 बाजू आहेत, त्यातली 2 बाजूंची बेरीज ही नेहमी तिसऱ्या बाजूपेक्षा काय असते, जास्त असते. मग आता काय करायचं, याच्यात 1.5 आहे, तो घ्यायचा. 1.5 मध्ये पहिल्यांदा समजा ही जर बाजू असेल, नसेल पाहिजे आपल्याला, ही याच्यात ठेवून बघूया किंमत. 1.5 अधिक 3.7, तर 7 आणि 5 किती येणार? तर 12 येणार आणि हातचे 1, 3 आणि 1 4 आणि 1 5, तर 5.2 ही तिसऱ्या बाजूपेक्षा काय आली? जास्त आली. म्हणजे याच्यामुळे त्रिकोण तयार होतोय. नियम काय आहे आपला? 2 बाजूंची बेरीज, म्हणजे ही एक बाजू आणि ही दुसरी बाजू असेल, तर ती तिसऱ्या बाजूपेक्षा नेहमी जास्त असते. म्हणजे 2 बाजूंची बेरीज 5.2 आली, ती कुणापेक्षा जास्त आहे? 5 पेक्षा जास्त आहे. म्हणजे त्रिकोण तयार होईल. पण आपल्याला नसेल पाहिजे. त्यामुळे दुसरा पर्याय चेक करूया. 4.1 अधिक समजा 1.5 केलं, तर याचं किती येणार? 5 आणि 1 6 येईल. 4 आणि 5. 5.6 सुद्धा काय आहे? 5 पेक्षा जास्त आहे. त्यामुळे यामुळे सुद्धा त्रिकोण तयार होईल. पण आपल्याला नसेल पाहिजे. मग 3.6 अधिक 1.5 केला आपण. सॉरी 3.8 आहे. 3.8 मध्ये जर का आपण 1.5 केलं, तर 8 आणि 5 13, 3 आणि 4 5.3 सुद्धा 5 पेक्षा काय आहेत? जास्त आहेत. मग आता तिन्ही पर्यायामध्ये त्रिकोण तयार होतात. आता शेवटचा बघा, 3.4 मध्ये जर का आपण 1.5 मिळवला, तर 5 आणि 4 किती येईल? 9. 3 आणि 1 4. तर किती आलं त्याचं उत्तर ह्या दोन्हींची बेरीज? 3.4 अधिक 1.5 बरोबर 4.9, आणि ही तिसऱ्या बाजूपेक्षा बेरीज काय आहे? कमी आहे. मग 2 बाजूंची बेरीज केली. समजा तिसरी बाजू 3.4 असेल. लहान बाजू किती आहे? 1.5. दोन्हीची जर बेरीज केली तर किती येते? 4.9. ती ह्या 5 सेंटीमीटर बाजूपेक्षा लहान आहे. अशा वेळी त्रिकोण तयार होणार नाही. त्यामुळे तिसऱ्या बाजूची भुजा किती नसेल, नसेलचा पर्याय निवडायचा. त्यामुळे कुठला पर्याय येणार? पर्याय डी, 3.4 सेंटीमीटर ही भुजा नसेल. कारण का? त्यामुळे त्रिकोण तयार होणार नाही. कारण त्रिकोणांच्या दोन्हींची बेरीज ही नेहमी तिसऱ्या बाजूपेक्षा काय असते? जास्त असते. पण इथं कमी आलेली आहे, ह्या 3.4 मुळे. आता त्याच्यातला दुसरा आहे, त्रिकोण PQR मध्ये जर कोण Q पेक्षा मोठा आहे, तर मग त्याच्यावरून कुठली बाजू मोठी आणि कुठली बाजू लहान असं येईल. तर त्यासाठी आपण काढणार PQR. PQR. तर याच्यामध्ये बघा, कोण R हा मोठा आहे. कोण मोठा आहे? कोण R. कोणापेक्षा मोठा आहे? कोण Q पेक्षा. त्यामुळे कोण R च्या समोरची बाजू कुठली? त्याच्या खाली बरोबर कोण R हा मोठा आहे कोण Q पेक्षा. मग कोण R च्या समोरची बाजू कुठली? PQ. आणि कोण Q च्या समोरची बाजू कुठली? Q च्या समोरची बाजू PR. PR हे मोठं चिन्ह आहे, हे लक्षात ठेवा. R आणि Q मध्ये कोण मोठा आहे? R. त्यामुळे कोण R च्या समोरची बाजू काय असणार आहे? मोठी. त्यामुळे PQ मोठा असणार PR पेक्षा. PQ मोठा PR पेक्षा. म्हणजे कुठला पर्याय बरोबर येणार? बी पर्याय. PQ मोठा PR पेक्षा. हा पर्याय बी त्याचा काय येणार? बरोबर येणार. आता त्याच्यातला तिसरा TPQ, हा त्रिकोण काढूया आपण. TPQ. तर TPQ मध्ये T आपला 65 आहे, P 95 आहे. P 65 परत P 95 आहे. आता राहिलेला कोण आपण शोधून काढूया. तर राहिलेला कोण शोधून काढायचा असेल, TP. राहिलेला कोण कुठला असणार आहे? Q. तर Q शोधायचा असेल तर काय करायचं? त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. त्यातला तिन्हीपैकी T हा कोण किती अंश आहे? 65 आहे. आणि P किती आहे? 95. म्हणजे ह्या दोन कोणांच्या मापांची बेरीज जर आपण 180 मधून वजा केली, तर आपल्याला राहिलेला कोण मिळेल? Q मिळेल. त्यामुळे आधी कोण शोधायचा? Q शोधायचा. मग 180 सत्य विधान शोधायचं, बरोबर विधान. आता ह्या दोन्हींची जर बेरीज केली आपण, 5 आणि 5 येणार 10, हातचे 1, 9 आणि 10 आणि 7 16. म्हणजे कोण Q बरोबर किती येणार आहे? 20 अंश. कोण Q बरोबर 20 अंश. आता हे तिन्ही कोण आपण शोधून काढले. तिन्ही शोधल्यानंतर याच्यामध्ये आता तुलना करायची. हा 65 आहे, हा 95 आहे, हा 20 आहे. तर सगळ्यात मोठा कोण आहे?
टी 95, तर त्याच्या समोरची बाजू कोण आहे? टी क्यू. त्यामुळे सगळ्यात मोठा टी मोठा, टी पेक्षा मोठा टी पेक्षा थोडासा लहान कोण? टी. आणि सगळ्यात लहान कोण? क्यू. म्हणजे सगळ्यात मोठा कोण? पी. त्याच्यानंतर हे कोणाचं चिन्ह? हे लहान मोठेपण आहे. तर हे जरा डार्क करूया आपण. पी मोठा आहे, पी त्याच्यानंतर लहान टी, सगळ्यात लहान क्यू. मग पीच्या समोरची बाजू कोण? पीच्या समोरची बाजू कुठली? टी क्यू. पीच्या समोरची बाजू टी क्यू. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा लहान कोण आहे जरासा? टी. टी 65. तर टीच्या समोरची बाजू कोण? टी क्यू. टीच्या समोरची बाजू कोण? टी क्यू. आणि 20 सगळ्यात लहान कोण आहे? क्यू. तर क्यूच्या समोरची बाजू कोण? पी टी. पी टी. ओके. तर सगळ्यात मोठा टी क्यू, त्याच्यापेक्षा मोठा पी क्यू आणि सगळ्यात मोठा टी क्यू, त्याच्यापेक्षा थोडासा लहान पी क्यू आणि सर्वात लहान पी टी. या क्रमानुसारच मांडायचे समोरच्या बाजू. आता पर्याय चेक करून बघितलं. पहिल्या पर्यायात काय दिलंय? टी क्यू इथे बघा, सी पर्याय बघा, 3 असणार आहे. टी क्यू लहान आहे टीपी पेक्षा, पण टी क्यू तर सगळ्यात मोठा आहे. इथं टी क्यू सगळ्यात मोठा दिलाय, पण त्याच्या आधी काय दिलाय? टीपी, पण मध्ये कोण पाहिजे होतं? पी क्यू. त्यामुळे हे सी आणि डी हे पर्याय चुकीचे आहे. आता पहिल्यामध्ये बघा, पी क्यू लहान आहे टीपी पेक्षा. पी क्यू लहान टीपी पेक्षा. तर येणार नाही, कारण पी क्यू हा टीपी किंवा पीटी पेक्षा इथं काय आहे? मोठा आहे. बघा इथे पी क्यू मोठा आहे पीटी पेक्षा. पीटी टीपी दोन्हीचा अर्थ एकच. त्यामुळे पी क्यू लहान हे सुद्धा चुकीचं आलं, म्हणजे हे तिन्ही चुकीचे आहेत. मग राहिला कोण? पर्याय बी. आता हा चेक करून बघा, पी क्यू आणि टी क्यू मध्ये मोठा कोण आहे? टी क्यू. बघा इथे सगळ्यात मोठा, या दोघांच्याच बघा, टी क्यू मोठा आहे. त्यामुळे पी क्यू लहान, इथं बघा टी क्यू मोठा पी क्यू पेक्षा, म्हणजेच काय? पी क्यू लहान टी क्यू पेक्षा. म्हणजे पर्याय कुठला बरोबर येणार? पर्याय बी. तिन्ही कोण शोधायचे? सगळ्यात मोठी बाजू टी क्यू येते. त्यामुळे हे विधान चेक करून बघायचं कुठला योग्य. तर पर्याय बी त्याच्यामध्ये काय योग्य आहे, सत्य विधान आपल्याला शोधायचं आहे. ओके. तर अशा प्रकारे हे आपल्याला उत्तर मिळालं. बाकीचे तिन्ही पर्याय असत्य हे मिळाले. तर योग्य पर्याय निवडा झाला. आता आपण दुसरा प्रश्न बघूया. तर आता प्रश्न क्रमांक 2 बघूया. प्रश्न क्रमांक 2 मध्ये त्रिकोण ABC हा समद्विभुज त्रिकोण आहे. त्याच्यामध्ये AB बरोबर AC या दोन बाजू समान आहेत आणि BD व CE या दोन मध्यका आहेत. तर BD बरोबर C हे आपल्याला दाखवायचं आहे. मग त्यासाठी काय करायचं? एक त्रिकोण जो दिलाय तो आपण काढूया. त्रिकोणाचं नाव आहे A, B आणि C. तर याच्यामध्ये कुठल्या बाजू समान आहेत? AB आणि AC काय आहेत? समान आहेत. आणि त्याच्यामध्ये BD व CE या मध्यका आहेत. तर हे जे वाक्य आहेत इथून इथपर्यंत उत्तरामध्ये पहिल्यांदा हे लिहायचं. त्रिकोण आकृती पहिल्यांदा काढायची. त्रिकोण ABC हा समद्विभुज त्रिकोण आहे, ज्याच्यात AB बरोबर AC आणि BD व CD या दोन मध्यका आहेत. इथपर्यंतचं वाक्य काय करायचं? सुरुवातीला इथे लिहून काढायचं. आता त्या मध्यका आपण दाखवूया. कुठल्या कुठल्या मध्यका आहेत? BD ही एक मध्यका इथली. मध्यका म्हणजे समोरच्या बाजूचे दोन समान भाग करते. आणि CE ही दुसरी मध्यका आहे. तर पहिल्यांदा लिहूया BD आणि CE. आता जर ती मध्यका असेल तर बघा AE हा बरोबर मधला बिंदू असणार. पूर्ण एसीच्या पूर्ण AB जो आहे त्याचा बरोबर मधला बिंदू असणार आहे. मग AE जो आहे तो पूर्ण ABच्या काय असणार आहे? निम्मा. म्हणजे AE बरोबर 1/2 AB. याला क्रमांक 1 द्यायचा. AE काय असणार आहे? हा जो अर्धा ए आहे तो पूर्ण एबीच्या निम्मा असणार. तसंच इकडे डी हा मध्यबिंदू आहे, मध्यका आहे. तर BD मध्यका असल्यामुळे डी मध्यबिंदू झाला. त्यामुळे AD जो आहे तो पूर्ण एसीच्या काय असणार आहे? निम्मा. 1/2 AC. याला क्रमांक 2 द्यायचा. तर हे पहिल्यांदा तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. AE जर बरोबर मध्यबिंदू असेल, मधला बिंदू असेल मध्यकेमुळे, तर AE हा पूर्ण ABच्या निम्मा झाला. तसंच डी हा मध्यबिंदू असेल तर तो पूर्ण ACच्या AD काय झाला? निम्मा. आता प्रश्नामध्ये आपल्याला दिलेला आहे AB बरोबर AC. याला क्रमांक 3 दिला. हे वाक्य वरती लिहिलं आणि हे दोन्ही निम्मे निम्मे आहेत असं सांगितलं आपण AB आणि ACच्या. आता AB आणि AC सुद्धा समान आहे. त्यामुळे काय म्हणायचं? 1, 2 व 3 वरून. आता उदाहरणादाखल आपण घेऊया. समजा AB जर 10 असेल तर AB आणि AC समान आहेत. AC पण किती असणार? 10, कारण दोघं पण 10-10 आहेत समान. तर 10च्या निम्मे निम्मे हे किती येणार? 5-5. उदाहरणासाठी लिहितो, हे लिहू नका 5-10 वगैरे.
तर उत्तरामध्ये हे काही लिहू नका. फक्त तुम्हाला कळण्यासाठी मी सांगितलं ते 5-5 येणार दोन्ही पण. मग 1, 2 वरून 3 वरून काय लिहायचं? तर एई आणि एडी जर हे दोन्ही 10 असतील तर 10च्या निम्मे हे किती येणार? 5 येणार. कारण हे दोघं समान आहेत. त्यामुळे हा एबी 10 असेल तर एसी पण 10. मग यांच्या निम्मा किती येणार? 5. म्हणजे 1, 2, 3 वरून आपण काय म्हणू शकतो? तर एबी सॉरी एई बरोबर एडी. तर हे इथं लिहायचं. म्हणून 1, 2 व 3 वरून काय आलेलं आहे? एई बरोबर एडी. तर याला क्रमांक 4 देऊया आपण. आता तो दिल्यानंतर आता पुढचा भाग बघूया याच्यात. तर 2 त्रिकोण घ्यायचे. त्रिकोण बीएडी व त्रिकोण दुसरा त्रिकोण घ्यायचा सीएई. त्यातलेच 2 त्रिकोण आहेत. तर इथं परत त्याची आकृती आपण एकदा काढूया म्हणजे समजण्यासाठी. तर त्रिकोण आहे एबीसी. तर त्यातले 2 त्रिकोण घ्यायचे आहेत. बीए आणि हा डी इथं होता तो. हा पहिला त्रिकोण बीएडी आणि दुसरा सीए इथं असणारा ई. तर हे 2 त्रिकोण घ्यायचे. आता ह्या 2 त्रिकोणामध्ये एबी एकरूप एसी हे आपल्याला प्रश्नामध्येच दिलेलं आहे पक्ष. एबी एकरूप काय आहे? एसी हे दिलेलं आहे प्रश्नामध्ये. त्याच्यानंतर ह्या 2 त्रिकोणांमध्ये बघा कोण बीएडी म्हणजे हा ए कोण, बीएडी हा कोण घ्यायचा? कुठला कोण? बीएडी आणि दुसरा कोण घ्यायचा? सीएई म्हणजे बघा सीएई तो सुद्धा हा एच येणार आहे. सीएई एकरूप. ओके. तर दोन्हीमध्ये असल्यामुळे काय म्हणायचं त्याला? सामायिक कोण असं त्याला कारण द्यायचं. कसले कोण आहेत ते? सामायिक कोण. मग आता सामायिक कोण काय आहेत? एकरूप आहेत. म्हणजे एक बाजू झाली. इथं रेख सुद्धा म्हणू शकता. रेख एबी एकरूप रेख एसी असं सुरुवातीला रेख आणि इकडे सुद्धा रेख एसी असं लिहू शकता. आता हे कोण झाल्यानंतर इथे बघा 4 मध्ये काय सिद्ध केलं आपण? एई बरोबर म्हणजे इथला एई बरोबर एडी. रेख एई एकरूप रेख एडी. त्याला कारण द्या 4 वरून. वरती जे 4 वापरले ते. म्हणून हे 2 त्रिकोण काय झाले बघा? बीएडी हा एकरूप झाला दुसऱ्या त्रिकोणाला सीएई. कुठल्या कसोटीनुसार हे 2 त्रिकोण एकरूप झाले? तर बाजू कोण आणि त्याच्यामधली बाजू. बाजू कोण बाजू म्हणजे बा कसोटीनुसार. कुठली कसोटी वापरली आपण? बाकोबा कसोटीनुसार. आता बाकोबा कसोटी वापरल्यानंतर समजा पहिला आणि तिसरा घेतला आपण संगत बाजू. रेख बीडी. ओके. इकडे काय घेतलं? रेख बीडी घेतला. तर इथं पहिला आणि तिसरा कोण येणार आहे? रेख सीई. रेख बीडी तर पहिला आणि तिसरा. तसं इथं पहिला आणि तिसरा कोण आहे? सीई. म्हणजे एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. एकरूप त्रिकोणांच्या काय आहेत त्या? संगत बाजू. बीडीला एकरूप कोण? सीई. मग आता हेच तर आपल्याला दाखवायचं होतं. फक्त असं म्हणूया एकरूप म्हणजेच काय? समान म्हणजे बीडी बरोबर सी आणि हेच आपल्याला काय करायचं होतं? सिद्ध करायचं होतं किंवा दाखवायचं होतं. बीडी बरोबर काय आहे? सीई. तर हे त्याचं अचूक उत्तर आलेलं आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 3 बघूया आता. आता प्रश्न क्रमांक 3 मध्ये त्रिकोण पी क्यू आर मध्ये पी क्यू मोठा आहे पी आर पेक्षा आणि क्यू व आर चे जे दुभाजक आहेत ते एस मध्ये छेदतायत एकमेकाला. हे दुभाजक आहे तिथे क्यू एस आणि एस आर. तर ते कशामध्ये छेदतायत एकमेकाला? एस मध्ये. तर आपल्याला काय दाखवायचं? एस क्यू मोठा आहे एस आर पेक्षा. हे दाखवायचं आपल्याला. आता असं जर दाखवायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा असं लिहूया रेख क्यू एस. उत्तरामध्ये पहिल्यांदा काय लिहायचं बघा सिद्ध करताना? रेख क्यू एस हा कोण पी क्यू आरचा दुभाजक व दुसरा बघा दुसरा रेख कुठला? हा क्यू एस काय आहे? पी क्यू आरचा दुभाजक आहे. तसंच हा इकडचा एस आर रेख एस आर हा कोण पी आर क्यूचा नाव कसं लिहिलेलं आहे? पी आर क्यूचा दुभाजक आहे. मग आता दुभाजक आहे याचा अर्थ काय? तर त्याचे 2 समान भाग करतो. इथं क्यूएस काय करतोय? पी क्यू आरचे हे 2 समान भाग करतो. पी आर क्यू चा समान भाग कोण करतोय? एस आर. ते दुभाजक आहे त्याचे. हे आपण कसं लिहू शकतो बघा? हा जो कोण आहे एस क्यू आर म्हणजे ह्यातला अर्धा भाग हा कोण एस क्यू आर. ओके. एस क्यू आर कोणाचं नाव व्यवस्थित लिहूया? एस क्यू आर. तर एस क्यू आर हा कुणाच्या निम्मा असणार आहे? हा मोठा कोण पी क्यू
आरचा दुभाजक म्हणजे निम्मे निम्मे भाग आहेत. म्हणजेच एस क्यू आर हा कोण पूर्ण पी क्यू आरचा काय आहे? पी क्यू आरचा दुभाजक आहे. त्यामुळे निम्मा भाग येणार. तसंच इकडं एस आर क्यू हा जो इथला निम्मा भाग आहे, ओके, कोण एस आर क्यू तो कुणाचा निम्मा असणार आहे? मोठा कोण पी आर क्यू, 1/2 पी आर क्यू. दुभाजक म्हणजे पूर्ण मोठ्या कोणाचा तो निम्मा भाग असणार आहे. तर हे दोन्ही लिहिले तर त्याला क्रमांक देऊया आपण. एक पहिला आलाय तो आणि हा दुसरा. आता त्रिकोण पी क्यू आर मध्ये आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे कुठली बाजू मोठी आहे? पी क्यू मोठे पी आर पेक्षा. हे दिलेलं आहे. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर कोण मोठा आहे? पी क्यू मोठा पी आर पेक्षा. मग पी क्यू जी बाजू मोठी त्याच्या समोरचा कोण मोठा म्हणजे कुठला कोण मोठा येणार? तर पी आर क्यू हा कोण मोठा येणार? कुठला? पी आर क्यू हा मोठा येणार. कुणापेक्षा मोठा येणार? तर इकडचा लहान कोण आहे? लहान बाजू कोण आहे? पी आर. पी आरच्या समोरचा कोण कुठला? क्यू. म्हणजे काय नाव घेणार त्याचं? पी क्यू आर. कोण पी क्यू आर. म्हणजे पी क्यू मोठा पी आर असेल तर कोण कुठला? मोठ्या बाजू समोरचा कोण काय येणार? मोठा येणार. तर इथं ते वाक्य लिहायचं. काय लिहायचं? मोठ्या बाजू समोरील कोण मोठा. हे त्याचं कारण ह्या इथं लिहायचं. त्याच्यामध्ये तुम्ही मोठ्या बाजू समोरील कोण मोठा. आता ते लिहिल्यानंतर पी आर क्यू आणि एस आर क्यू समजा दोन्हीकडे आपण 1/2 न भागलं तरी पण ते जिकडची बाजू मोठी आहे तेच मोठी राहणार. दोन्हीकडे काय केलं? इथं कंसातल्या 1/2 ने काय केलं? भागलं दोन्ही बाजूला. मग आता ते लिहिल्यानंतर इथं 1/2 इथं 1/2 कारण का समजा इकडे 90 असेल आणि इकडे 60 असेल तर 90च्या निम्म 45, 60च्या निम्म 30 मग 45च मोठं येणार. त्यामुळे दोन्हीकडे काय घेतलं आपण? दोन्हीकडे समान अर्धे अर्धे भाग घेतले तरी पण जी डावी बाजू मोठी आहे तीच मोठी येणार. मग आता 1/2 पी आर क्यू म्हणजे काय बघा? एस आर क्यू. कोण एस आर क्यू याची किंमत काय आहे? 2 मध्ये. एस आर क्यू. तसंच 1/2 पी क्यू आर ची किंमत काय? एस क्यू आर. एस क्यू आर. तर 1 व इथं कारण लिहायचं 1 व 2 चा उपयोग किंवा 1 व 2 वरून असं सोप्या पद्धतीने काय लिहिणार? 1 व 2 वरून. मग आता ह्या त्रिकोणामध्ये येऊया आपण. त्रिकोण एस क्यू आर. त्रिकोण एस क्यू आर मध्ये त्यासाठी आपण तो त्रिकोण काढूया. तो प्रश्नामध्ये असा दिसतोय आपल्याला. एस क्यू आर मध्ये कुठले कोण मोठे आलेले आहेत? कोण एस आर क्यू मोठा आलेला आहे. कुठला? एस आर क्यू मोठा. म्हणजे हा एस आर क्यू मोठा आहे. हा कुणापेक्षा मोठा आहे? एस क्यू आर पेक्षा काय आहे तो? मोठा आहे. कोण एस क्यू आर. इथे कोणाचं चिन्ह लिहा. कोण एस क्यू आर आणि मधी पेक्षा मोठा चिन्ह हे दाखवा. ओके. मग आता त्रिकोणामध्ये कुठला कोण मोठा आहे? एस आर क्यू हा. मग त्याच्या समोरची बाजू काय येणार? मोठी. एस आर क्यू म्हणजे हा आर. आरच्या समोरची बाजू कुठली आहे? एस क्यू. एस क्यू मोठा. कोणापेक्षा लहान कोण आहे? एस क्यू आर. एस क्यू आरच्या समोरची बाजू कुठली येणार? एस आर. ओके. एस आर म्हणजे थोडक्यात आपल्याला जे दाखवायचं होतं ते उत्तर आलेलं आहे. एस क्यू मोठा कोणापेक्षा? एस आर पेक्षा. ते तिथं आपण दाखवायचं होतं. तर हे झालं प्रश्न क्रमांक 3. आता शेवटचं प्रश्न क्रमांक 4 बघूया. आता प्रश्न क्रमांक 4 आकृतीमध्ये त्रिकोण एबीसीच्या एबीसी हा त्रिकोण आहे. त्याच्यावर डी आणि बी हे बिंदू असे आहेत की बीडी बरोबर सीई हे दोन समान चिन्हाने दाखवले. बीडी इतकाच कोण आहे? सीई आणि आणखीन एक दिलं एडी बरोबर एई. तर हे आपल्याला दिलेलं आहे आणि आपल्याला काय सिद्ध करायचं आहे? त्रिकोण ए बी डी एकरूप त्रिकोण ए सी ई. तर त्याच्या आधी आपण काय करूया सुरुवातीला तर त्रिकोण ए डी हा जो आतला त्रिकोण आहे ए डी याच्यामध्ये आपल्याला काय दिलं? ए बी समान ए बी सॉरी एडीई या त्रिकोणामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? एडी समान आहे कुणाला? एईला. तर हे प्रश्नामध्ये दिले असल्यामुळे काय म्हणायचं? पक्ष. इथून सुरुवात करायची. त्रिकोण ए डी मध्ये एडी समान एई. मग समद्विभुज त्रिकोण झाला. दोन बाजू समान असतील तर समद्विभुज त्रिकोण. मग समद्विभुज त्रिकोणाचा प्रमेय काय सांगतो आपल्याला? तर बाजू समान असतील तर ह्या बाजूंच्या समोरचे कोण सुद्धा काय असतात? समान असतात. म्हणजे काय येणार? कोण ए डी हा समान येणार कुणाला? कोण एई डी ला. एई डी.
थोडक्यात लिहितो मी इथं, तुम्ही पूर्ण वाक्यातल्या समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय. परत येतात बघा, ADE याच्या दोन बाजू समान आहेत म्हणून समद्विभुज त्रिकोण, आणि समद्विभुज त्रिकोणाच्या समोरासमोरील बाजू काय असतात, समान असतात. आता याच्यामध्ये आपण रेषीय जोडीतले कोण घेणार आहोत. तर इथे पहिल्यांदा ADE हा घेऊया कोण. कोण ADE हा कोण ADE, त्याला रेषीय जोडीमध्ये कोण आहे ADB. तर बघा हे कसले कोण तयार होतात, रेषीय जोडीतले. मग पहिला घेतला ADE आणि त्याच्या पलीकडचा ADB, यांची बेरीज किती येणार, ADB बरोबर 180 अंश. वरती आलाय त्याला इथे क्रमांक 1 देऊया, याला क्रमांक 2 देऊया. आणखीन एक रेषीय जोडीतील कोण इकडचा घेऊया, कोण AED, इकडचा कोण AED हा, आणि त्याला रेषीय जोडीतला पलीकडचा कोण असणार आहे AEC अधिक कोण AEC 180 अंश, याला क्रमांक 3 देऊया. दोघांसाठी एकच कारण लिहूया, रेषीय जोडीतील कोण. दोघांसाठी तेच कारण येणार आहे रेषीय. याच्या पुढचा भाग लिहित असताना काय करायचं, हे दोन्ही 2 व 3 वरून दोघांची पण बेरीज किती आहे 180. 2 व 3 वरून 2 व 3 वरून काय येणार, तर इकडच्या बाजू समान आहेत 180 180, म्हणजे ह्या दोन बाजू पण काय असणार, समान असणार. म्हणजे कुठल्या, कोण ADE अधिक कोण जस्ट मिनिट परत लिहितो मी, हे कोण ADE हा कोण अधिक कोण ADB बरोबर हा 180 आहे, आणि हा सुद्धा खालचे, ह्या दोघांची बेरीज पण किती आहे 180. कोण AED अधिक कोण AEC, म्हणजे थोडक्यात ह्या दोघांची बेरीज जर 180 असतील म्हणजे उजव्या बाजू समान असतील. आपण लास्ट स्टेप मध्ये कोण ADE अधिक कोण ADB बरोबर काय आलं होतं आपलं AED अधिक AEC, ही आपली लास्ट स्टेप होती मगाशी. आता याच्या पुढची जी स्टेप आहे ती थोडीशी लक्ष द्या. कोण ADE आहे तसं ठेवायचं, इकडची बाजू आहे तशी ठेवायची. आता इथे बघा, एक मध्ये जर तुम्ही पहिलं समीकरण बघितलं असेल किंवा पहिलं जे आपण मांडलं त्याच्यामध्ये आपण AED आणि ADE समान दाखवले, त्यामुळे AED च्या ऐवजी आपण काय लिहूया, इथे बदल करायचा फक्त. AED च्या ऐवजी काय लिहायचं ADE, कारण हे दोन्ही समान आहेत, एक मध्ये बघू शकता तुम्ही. आता इथे पण ADE आहे, इथे पण ADE आहे, दोन्हीकडचा ADE काय होईल कॅन्सल, आणि इकडे कोण राहील कोण ADB अधिक कोण AEC. तर हे दोन्ही इकडे दोन्ही बाजूला राहतील, ADB बरोबर कोण AEC. आता ह्या दोन त्रिकोणांमध्ये जर आपण बघितलं तर हे चौथा आपल्याला मिळालं, याला नंबर 4 द्यायचा, कोण ADB एकरूप कोण AEC. आता या दोन त्रिकोणांमध्ये की जे आपल्याला एकरूप दाखवायचे, हे दोन त्रिकोण घ्यायचे, त्यांच्या आकृत्या अशा आहेत. जर तेवढाच भाग आपण बाजूला काढला आकृतीतला तर हे ते दोन त्रिकोण आहेत. आता याच्यामध्ये 4 मध्ये आपण बघितलं ADB एकरूप AEC, तेच इथं लिहिलंय म्हणून याला कारण दिलंय किती वरून 4 वरून. त्याच्यानंतर हे दोन आपल्याला प्रश्नामध्ये दिलेले आहेत, BD एकरूप CE आणि AD एकरूप AE. म्हणजे बघा, BD ला CE हे समान चिन्हाने दाखवले, त्यानंतर AD ला एकरूप कोण आहे तर CE, ओके CE नाही AE, सॉरी AE एकरूप आहे. आणि दोघांच्या मधला कोण आपण 4 मध्ये आता दाखवला हा, म्हणजे इकडचा ADB आणि इकडचा कोण AEC. तर कुठल्या कसोटी येणार, बाजू कोण आणि परत बाजू. त्यामुळे हे दोन त्रिकोण कुठल्या कसोटीनुसार एकरूप येणार, बाकोबा कसोटीनुसार काय येणार एकरूप येणार. तर अशा पद्धतीनं इथे 1 ते 4 प्रश्न आपले पहिले पूर्ण होतात. पुढील व्हिडिओमध्ये आपण इतर जे प्रश्न आहेत 4-5 पासूनचे ते बघूया. थँक्यू.